नाशिक रोड परिसरात मृणाल सलून एस्थेटिशियन अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट या नव्या सौंदर्य सेवा केंद्राचा शुभारंभ 10 एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झालाय। संचालक मृणाल बकरे आणि वैष्णवी बकरे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या सलूनमुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार ब्युटी सेवा उपलब्ध होणार आहे। उद्घाटनाप्रसंगी प्रभाग क्रमांक 13च्या माननीय नगरसेविका सौ मयुरी अंकुश पवार, नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, नगरसेविका प्रमिलाताई मैंद, युवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्याम भाऊ, माजी नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे, माजी सरचिटणीस डॉक्टर झाकीरभाई शेख, माजी नगरसेवक दिनकर आप्पा आडाव तसेच शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे कार्याध्यक्ष सुनील भाऊ सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सलूनच्या नवीन उपक्रमाचे कौतुक करत संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी सेवा आणि ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याचा मानस संचालकांनी व्यक्त केलाय। नाशिक रोड परिसरात सुरू झालेल्या मृणाल सलूनमुळे सौंदर्य सेवा क्षेत्रात एक नवीन पर्याय उपलब्ध झाला असून स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे। हॅलो फ्रेंड्स, मी मृणाल सलून स्किन एथनेस्टिक अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट हे आपण नाशिक रोड येथे आता ओपन केलेलं आहे। आजच आपण ओपनिंग केलेली आहे। सो मी सर्वांना निमंत्रित करते की सर्वांनी एकदा मृणाल सलून स्किन एथनेस्टिक आणि कॉस्मेटॉलॉजिस्टला भेट द्या। येथे आपल्याला स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट सर्व काही करून मिळेल आणि तुमच्या आजवरचे पिगमेंटेशन, ॲक्ने ट्रीटमेंट, रिंकल्स आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे 7 चक्रा फेशियल। आजकालच्या जगामध्ये जी आपली धावपळ होते, आपली दगदग होते आणि जो आपल्या बॉडीला वाढता स्ट्रेस आहे, यातून जर आपल्याला रिलॅक्सेशन हवं असेल तर 7 चक्रा फेशियल हे आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे। आणि 7 चक्रा फेशियल आणि असेच काहीही सुंदर असे फेशियल ट्रीटमेंट्स जे आपण डिझाईन केलेले आहे, जे मृणाल्स डिझाईन बाय फेशियल असं मी त्याचं नाव दिलेलं आहे, त्याचं एकदा तुम्ही रिझल्ट बघण्यासाठी अवश्य एकदा नक्की तुम्ही यावं, ही माझी सर्व नाशिककरांना आणि माझ्या आजूबाजूच्या सर्व जे पब्लिक्स आहेत त्यांना नम्र विनंती। थँक्यू सो मच। नमस्कार नाशिककरांनो, मी वैष्णवी, कॉस्ट्यूम डिझायनर आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट। आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहोत, जिथे आपल्याला सगळ्या सोयी म्हणजे सगळ्याच वुमन्सला एकाच छताखाली सगळं भेटेल। जसं की आपण एंटर केल्यावर साडीपासून ते तुमच्या केसापासून ते पायापर्यंत सगळंच आपल्याकडे अवेलेबल आहे। सो प्लीज नक्की एकदा व्हिजिट करा मृणाल सलून अँड कॉस्मेटॉलॉजी, MSCB कॉलनी, अशोका पार्क अपोजिट, पिझ्झा हॉटलाईन नियर, या आवर्जून या। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8999163426। थँक्यू। नमस्कार। आज नाशिक येथे माझी बहीण मृणाल बकरे आणि वैष्णवी बकरे यांनी आज आजच्या शुभमुहूर्तावर भव्य शुभारंभ केलेला आहे। मृणाल सलून कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि वैष्णवी वस्त्रकला बाय वैष्णवी म्हणून बुटीक आणि म्हणजे बुटीक आणि सलून असं दोन्ही असं ओपनिंग आज करण्यात आलेलं आहे। मृणाल आणि वैष्णवी ह्या दोघी फारच ॲक्टिव्ह आहेत। मृणालचं ही सेकंड ब्रांच आहे जी आज तिने नाशिकमध्ये ओपन केलेली आहे आणि खुशी एक उत्तम फॅशन डिझायनर आहे। खूप अशा मराठी सिरियल्स असेल किंवा मूवीज असतील ज्यामध्ये तिने वेगवेगळ्या सेलिब्रिटीजच्या साडीज असतील, काही वेगवेगळे डिझाईनवरती आहे आणि याआधी तिचा खूप छान उत्तम असा हातावर बसलेला आहे, छान असा अनुभव आहे। शिवाय तिची आई मृणाल बकरे तिने ह्या सलूनचं उद्घाटन आज केलेलं आहे। ती एक उत्तम कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि एक स्त्रियांसाठी हा तिचा फक्त बिझनेस म्हणून तिने नाही पाहिलं आहे, तर आजच्या स्त्रियांसाठी सुंदर दिसणं किंवा स्वतःची स्किन किती डेव्हलप केली जावी किंवा त्यावर किती लक्ष दिलं जाईल याकडे तिने लक्ष केंद्रित करून आज या भव्य सलूनचं तिने उद्घाटन केलेलं आहे। तसंच त्या एका म्हणजे समोरील व्यक्तीमध्ये कसा कॉन्फिडंट लेवल कशी डेव्हलप केली जाईल, कसं आत्मसात केलं जाईल हा तिचा दृष्टिकोन आहे आणि ही आज तिची दुसरी शाखा आहे। मृणालचा अनुभव हा 10 वर्षापासूनचा आहे। गेली 10 वर्ष सातत्याने ती या बिझनेसमध्ये उतरलेली आहे आणि आज तिने हे स्वप्न पूर्ण केलं आहे। खूप स्ट्रगलनंतर बरीच अर्थातच एक महिला आहे, हे स्ट्रगल करत असताना, घर सांभाळत असताना बऱ्याच अडीअडचणी येत असतात आणि त्या सगळ्या सांभाळून आज ती
इथवर पोचलेली आहे आणि आम्हा घरातले सगळेच फॅमिली मेंबर्स आज आम्हाला प्रचंड अभिमान आहे की आज ती इथवर पोचलेली आहे आणि आज तिने या माध्यमातून तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. मी नाशिककरांना एकच विनंती करीन की नाशिककरांनी नक्की यावं आणि नक्की ह्या सलूनमध्ये येऊन अनुभव घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.